आणि रात्री 3:30 वाजता पोरला फोन की म्हणला बाबा अर्जंट हॉटेल. म्हणलं झालं का? म्हणले सगळी बकरी कुत्र्याने फाडून खाल्ली. ढवारा थाळीत किती पीस देतात? 4 पीस. हा आणि इकडे 7 पीस देतात. ते 7 पीस नाही ते काय आलं की आता ते 7 पीस दाखवायला असतात नसते, पण त्यात आता मुंडी मिक्स केली, वजडी मिक्स केली, ते सगळे नसते दिसते. तिथं प्युअर मटन तुम्ही घ्या आणि मुंडी मिक्स करा, त्यात वजडी मिक्स करा, ते रेट शेवटीच येऊन पडतो ना. किंवा की बोलून टाका म्हणजे हे स्पीच आहे तुमचं आणि मनातलं म्हणजे मनातलं बाहेर निघतंच ऑटोमॅटिक. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्या सोबत आहेत हॉटेल धनगरवाडाचे मालक गणेश सर. गणेश सर, तुमचं स्वागत आहे बोलून टाकरे पॉडकास्ट मध्ये. तर सर्वात पहिला आम्हाला तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव गणेश भांगनाथ गोरे. हॉटेल व्यवसायामध्ये मला वाटतं मी जवळ आता 8 वर्ष झालं हॉटेल व्यवसाय करतोय. 2018 साली मी मांजरीत पहिली हॉटेल चालू केलं होतं आणि त्यानंतर 2021 साली माझ्या 10 हॉटेल होते. आता 6 राहिले, 4 बंद झाले. तर तुम्ही हॉटेल व्यवसायात यायचं कसं काय ठरवलं बरं? हॉटेल व्यवसाय म्हणजे काय झालं की आम्ही लहान असताना आमचे आई वडील वारले होते. मग आम्ही वेटरचे काम करायचो. मग वेटरचे काम करत असताना केटरचा व्यवसाय आम्ही चालू केला जेवणाचा. मग ते जेवण बनवता मला ते जेवण बनवायची आवड निर्माण झाली. मग 3 भाऊ असते मग एकच बिझनेस 3 भावांनी कसा करायचा नाही का, कारण कधी धंदा असतो कधी नसतो. मग मी हॉटेल चालवायचा निर्णय घेण्यामागं माझ्या भावाचं लग्न होतं. ती पत्रिका द्यायला गेलो ओळखीच्या ठिकाणी. तर ते बोलता बोलता बोलले की अरे गणेश म्हणजे आपलं असं हॉटेल आहे तर चालवायला द्यायचे, कोण आहे का बघ. आणि ते पेरूचे बाग वगैरे होते, असं म्हणजे एकदम ग्रामीण भागात एकदम साधं सिंपल म्हणजे काय मांजरी गावात पूर्ण बाग होती पेरूची. बघायला गेलं तर सगळं ते बंद पडलं होतं. त्यांना म्हणलं बघू लग्न होते झालं की ठरवू म्हणलं. मग लग्न वगैरे झालं भावाचं. त्यांचा परत फोन आला काय झालं काय नाही, कोण आहे का पार्टी वगैरे. म्हणलं कसं काय देणार काय. ते म्हणले करू तुम्ही या घरी या. मग माझा मोठा भाऊ आम्ही गेलो हॉटेल ठरवायला. मग त्यांनी सांगितले की असं 1 लाख रुपये डिपॉझिट द्यावं लागेल आणि 20,000 भाडं तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे एवढं डिपॉझिट ला म्हणून माझ्याकडे नाही म्हणलं, पण म्हणलं 50,000 रुपये देतो म्हणलं. त्या झाले कारण ओळखीच्या असल्यामुळे ते तयार झाले. मग त्या हॉटेलचे आम्ही 2018 साली माझ्या भावाचा बड्डे होता जूनमध्ये मी ते हॉटेल चालू केलं. आता हॉटेल चालू करतोय माझ्या डोक्यात प्रश्न असा होता की आता हॉटेल तर घेतले, त्याचं नाव होतं पहिले पेरूबाग, कारण ती पेरूची बागच होती त्यामुळे पेरूबाग नाव हॉटेल फेमस होतं पहिले जागा ती पॉईंट. आता हॉटेलला नाव द्यायचं काय ते माझा पहिला पॉईंट होता. मग मी भरपूर ठिकाणी फिरलो, नेमकं केलं काय पाहिजे कसं काय केलं. आणि माझं डोक्यात कसं की वेगळं काहीतरी करायचं, जर मार्केट मिश्र होतं तर वेगळं काहीतरी करायचं, मगच आपण बिझनेस चालू करता. मग मी ह्याच्यामध्ये 1 महिना माझा गेला हॉटेल पूर्ण तयार करत गेलो, फक्त नाव माझं फायनल नव्हतं. आणि अशा गोष्टी करत असताना मग आम्ही मित्र बसलो होतो दोघं. मग बसल्यावरती आमच्यावर झाली की हॉटेलचं नाव ठेवायचे, काय करायचं काय नाही. असं बोलता बोलता विषय झाला की म्हणले अरे आपण धनगरचे, आपण वाड्यावरती जेवण बनवतो, आपली चव तर सगळं भारीचं म्हणलं, चौथच भारी म्हणलं, पण नाव ठेवायचं काय की लोकांना वेगळं पण काहीतरी जाणलं पाहिजे. आणि मग त्यावेळेस मग असं विचार करता करता धनगर नाव टाकायचं काय टाकायचं, धनगर टाकायचं काय असं हे करता मग ते धनगरवाडा हे नाव आमच्या डोक्यात आलं. मग ते आम्ही धनगर हॉटेल नाव टाकायचं. त्यावेळेस लोक बिगो आम्ही त्याच काहीच नव्हतं तयार केला. ट्रेडमार्क काय असतं काय माहिती, कोणत्या डोक्यात असते का. फक्त ते नाव आवडलं, आम्ही नाव ठेवलं आणि हॉटेल चालू केलं. हॉटेलचं ओपनिंग पण मी चांगलं मोठ्या प्रमाणात केलं. हॉटेलच्या पहिल्या दिवशी माटावर देखला अरे बकरे कापायचं, मटण ठेवायचं. म्हणजे बकरे का कधीचा विषय हा? किती वर्ष? 2018 साली. म्हणजे डावारी थाळी जे तुम्ही आता ट्रेंड बघताय ते ट्रेंड मी 2018 साली चालू केला होता. सोशल मीडिया वगैरे काय नव्हतं. मग ते अख्खा बकरं वगैरे कापायचो मी आणि लोकांना जेवण कापायचे मांजरी हॉटेलच. हॉटेलच्या बाहेरच सिस्टम सगळे तयार केली. म्हणजे शॉप शेजारी मटण वाढत होता, त्या सगळा सेटअप रेडी केला होता त्यावेळेस. पण त्यावेळेस असं झालं की मी जे हॉटेल चालू करते तर माझ्याकडे पैसे नव्हते. मी ते व्याजाने पैसे घेऊन हॉटेल चालू केलं होतं. थोडे इकडून तिकडून 10 ऍडजस्ट केले. आता बकरी आणायची, बकरी पण बेगवनला बाबेरी देवस्थान आहे आमचं, तिकडे पाहुण्याकडे आम्ही यात्रा गेलो. ते म्हणजे बकरी आहेत म्हणलं, पैसे नाहीत म्हणलं, ते कामगार घेऊन जावं म्हणले उधारीवरती आणि बकरी विकल्या म्हणले आम्हाला पैसे आणून द्या. मग ते आम्ही गाडी म्हणजे स्कॉर्पिओ गाडी होती माझ्या भावाकडे, त्या गाडीमध्ये टाकली बकरी, 5 बकरी टाकली घेऊन आलो. त्यातले आम्ही 1 बकरं कापलं, दुसऱ्या दिवशी दुसरं बकरं कापायचं असून. आणि हॉटेल ओपनिंगचा 3रा दिवस होता. म्हणजे पहिल्या दिवशी कापले ते 2 दिवस गेलं, कारण एका दिवशी काय संपलं नाही आमचं. मग तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही घरी गेलो आणि रात्री 3:30 वाजता पोरला फोन की म्हणला बाबा अर्जंट हॉटेल. म्हणलं झालं का? म्हणले सगळी बकरी कुत्र्याने फाडून खाल्ली. रात्री 3:30 वाजता मी आलो तर बघितलं तर 3 बकऱ्यांचे नरडेच त्यांनी धरले होते. आणि मग त्यातलं 1-2 तर जागेवर गेले, 1 जण तडपडत होतं आणि बारके पिल्लू होतं. त्या पिल्लाच्या पायाला चावलं होतं, त्यामुळे पिल्लू म्हणजे एकदम बारीक पिल्लू होतं. ते मी पाळासाठी आणलं होतं, का तर म्हणजे पब्लिक मध्ये फिरताना दिसलं पाहिलं असं कोंबड्या बारकी पिल्लं वगैरे असून ते माझं डोक्यात होतं. मग ते रात्री मग करायचं काय ना, मग आम्ही ते खाड्डे खाण्याचे बकरी वगैरे पुरून टाकले. ते तुकडं माझ्याकडे मटण आणलं भांडवत नाही राहिलं, कारण मटणाचा भाव सध्या 700-800 रुपये किलो भाव आहे. त्यावेळेस 700 रुपये होता. तर मग ते तिथून पुढे माझे हेच झालं. मग नंतर मी 5-5 किलो मटण आणलं, त्या हिशोबाने मी चालू केलं. मग हॉटेल चालू केल्यावरती आमचा बिझनेस तसा सुरुवातीला काही एवढा काय बिझनेस काही नव्हता जास्त, 2, 2.5, 3 आणि आचार्य बिचारे कोणीच नाही. आचार्य मीच
एक बाई ठरले कामाला 2 वेटर लोक होते माझ्याकडे कामाला. आचार्य मी असताना मला काही खर्च काही जास्त नव्हता, फक्त भाडं भरायचं आणि आपलं चालू करायचं. पहिले 2-3 महिने असेच गेले आमचे. जूनला हॉटेल चालू केलं, 7 ते 8 महिने काही रिस्पॉन्स काय भेटणार. मग डोका विचार लागला भाडं निघाणं करायचं काय, चालू ठेवू का बंद करू, चालू ठेवू का बंद करू. डोका विचारायला लागले, कारण पैसे पहिलेच व्याजाने घेऊनच चालू होतं सगळं धंदा. मग असं करता करता डोक्यात सोडायचा विचार बी चालू होता, ठेवायचा बी चालू होता. 7-8 महिने गेले. पण त्यानंतर 1 डिसेंबर जवळ आलते आणि क्रिसमस पण जवळ होतं. मग मी काय केलं, म्हणलं काहीतरी ऑफर टाकू म्हणलं. ऑफर काय ठेवायची काय नाही ठेवायची म्हणून काय केलं, मी एक ऑफर लॉन्च केली की 2 थाळीवर 1 थाळी फ्री. मग तुम्ही चिकन थाळी घ्या किंवा मच्छी थाळी घ्या किंवा बिर्याणी पण घ्या, 2वर 1 फ्री. आणि वेजची कुठली पण भाजी घ्या 100 रुपयाला. असं मी ती ऑफर काढली. आता आहे का त्या ऑफर तुमच्याकडे? हा, ती ऑफर मी अजून कायम स्वरूपी ठेवली प्रत्येक हॉटेलला. काय ऑफर आहे ती? 2वर 1 थाळी फ्री. कुठल्या 2 थाळ्या घेतल्या हा, किंवा कुठल्या एक थाळी फ्री भेटली. 1 थाळी free? आता पण नाही. थाळीवरच आहे का फक्त भाज्यांवरती वगैरे? नाही, भाजी बिजी नाही, फक्त थाळीवर. थाळी चिकन. कारण त्या थाळीच्या ट्रेंडनेच मला वर आणलं ना. बर, म्हणजे माझं तिथून सुरुवात मेन झाली म्हणून आता पण तेव्हा मी अजून तशीच ठेवली. 2 थाळीवर 1 हा, थाळी एक फ्री. थाळी. फक्त प्राइस थोडीशी वाढली महागाईमुळे, पण ऑफर तशीच आहे. काय प्राइस आहे त्या थाळीची? आता 450 3 थाळ्यात. 450 रुपयाला 3 थाळ्या. 3 थाळ्या? हा, कोणते, चिकन का मटन? चिकन थाळी. अशी सिंगल थाळी 220 रुपयाला आहे आणि 2 थाळ्या घेतली 1 थाळी फ्री, म्हणजे असं 450 होतं. आणि मटन? मटन थाळी नाही वापर, कारण ते मटन द्यायला परवडतच नाही ना आम्हाला. मटन थाळीचं काय रेट आहे? नाही, मटन थाळी आता 260 रुपयाला डावार आणि 300ला आपले रेग्युलर फ्रायवाले. फ्राय मध्ये काय काय फरक आहे? 2 थाळ्यात काय फरक आहे? म्हणजे डावार थाळीमध्ये काय होतं, रशामध्ये पीस येतात, भाकरी इंद्रायणी राईस, आणि फ्राय थाळी कसं आयडी सूप वगैरे सगळं असं येतं फ्राय. एकत्र आहे. हा, बरं. त्याचा डावार थाळी फ्राय मटन फ्राय खाण्याची मजा वेगळीच आहे. आता काय लोक डावारा म्हणले की लोकांना वाटतं की पण ती फ्रायची चव पूर्ण वेगळी आणि डावाराची चव पूर्णपणे वेगळीच आहे. बरोबर. दहावारामध्ये पीस कुठं देता तुम्ही? रश्यातच येत असतात. रशातच आणि ती दुसरी जी आहे फ्रायवाले. हा, त्याला special फ्रायची म्हणता येईल ना वाटे त्याला? स्पेशल नाहीत. हा. स्पेशल थाळी त्याच्यापेक्षा वेगळी. त्याच्यापेक्षा अशा 3 प्रकार थाळ्या आता आल्यात. बरं. कशा कोणते? एक ढावारा, एक डावारा थाळी, साधी एक मटन मटन थाळी साधी आणि धनगरी स्पेशल. धनगरी स्पेशल. धनगरी स्पेशल थाळीमध्ये काय? धनगरी स्पेशलला खरडा देतो आम्ही, परत फ्राय देतो, बॉईल अंडे देतो, सुकडी देतो, रस्सा भाकरी असं पोटभर येतं. किती रुपये प्राइस आहे त्याची? ती 450 रुपयाला 400. आणि ढावारा थाळीत किती पीस देतो तुम्ही? 4 पीस. 4 पीस. हा, आणि इकडे 7 पीस देतात बाकीच्या हॉटेलमध्ये. माहित ते झालं 7 असेल पीस तुम्हाला. नाही, ते काय आलं की आता ते 7 पीस दाखवायला असतात नसते, पण त्यात आता मुंडी मिक्स केली, वजडी मिक्स केली, ते सर नसते दिसते. तिथं प्युअर मटन तुम्ही घ्या आणि मुंडी मिक्स करा, त्यात वजडी मिक्स करा, ते रेट शेवटीच येऊन पडतो ना. आता आपण मटन खाणं शौकीन, आपण वजडी खायला थोडी हॉटेल जातो, आपण मटन खाणार ना. पण ज्याला खरं मटनच खायचे. आता इथं पुण्यामध्ये सूरज हॉटेल आहे मटनासाठी स्पेशल, ते 700 रुपयाला थाळी. बर. लोक खातात ना आवडीने. तुम्ही लोकांना जसं देणार तसं लोक खाणार. आता माझ्याकडे 300 रुपये लोक खातात, लोक म्हणत नाही पैसे कमी करा, तुम्ही लोकांना मटन चांगला द्या, लोक खाणार ना. तुम्ही डावरच्या नावाखाली आता काय झालं माहिती आहे का, नुसतं कुठली तरी बकरी आणायची आपली, कापायची, मिक्स मारायचं, जाऊ द्या फक्त. मग आता लोकांचे तुम्ही कमेंट पण बघा सोशल मीडियाला, सगळे चरबीचे पीस होते, हेच होते, तेच. त्याच्यावर लोकांचे भांडणे खाणार ताटवर, हे काय पीस आहे का बघा, त्याचे 4 पीस द्या, पण लोकांना समाधान खाईना असं पीस द्या. म्हणजे तुमच्या मतात काय बरं, एखादी चांगली मटन थाळी म्हणल्यावर त्यात काय काय असायला पाहिजे? लोकांचं म्हणणं काय, लोकांना तुम्ही मटण थाळीपेक्षा तुम्ही क्वांटिटी मटण द्यापेक्षा तुम्ही मटणाचा रसा चांगला द्या. थोडं सुरुवातीला आणि सूप पाहिजे, मटणचे 4-5 पीस द्या, पण खाल्ले की माणसाचं असं मन भरलं पाहिजे. म्हणजे प्रॉपर मटन असलं पाहिजे. हा, प्रॉपर मटण. बाकीचं कुठलं नाही काय काय पीस वजडी. काय काय लोकांना आता पुण्यातले लोक आहेत ना, तुम्ही वजडी 1 पीस येऊ तोंडा फेकून मारतात की आम्ही इथं वजडीचा पीस खायला आलोय का, हे असलं खातो का. पुण्यातल्या लोकांना नाही चालत. आता हे बाकीकडे उस्मानाबाद, बार्शी बिर्शी तिकडे चालून जाते. हे पुण्यात या ना म्हणा, पुण्यात म्हणा की काय चालतं काय नाही चालत. तुमच्या मध्ये ढावरा थाळीमध्ये सगळं ऑल मिक्स असते का? सगळेच मिक्स असते, मुंडी असते. तुम्ही कसं देता मग ढावरा थाळी? आम्ही नाही वजडी मिक्स करतो, आम्ही मटनच देतो त्यामध्ये, प्रॉपर मटन. प्रॉपर मटनच वजडी. मग आता जो ढावराचा ट्रेंड चालू आहे 250 रुपयामध्ये मटन थाळी 7 पीस, नाही त्यांना पॉसिबल आहे का नाही ते? नाही शक्यत नाही. ते काय आलंय की उगा आता ते कसं मटन आणते काय ते मला माहित नाही. मला सांगा, आता बकरं तुम्ही आता मार्केटला जरी घ्यायला गेले तुम्ही, तरी आता 8 आणि 10 रुपये बकरे, 15-16 किलो 8-10 रुपये बकरे, तर तुम्ही कापलं, तुमची चमडी गेली, हे गेली, ते राहते किती खाली. तर ते एवढं शक्य नाही. ते फक्त काय असं दाखवायचं असतं. आता आम्ही पण हॉटेलला करतो की आम्ही दाखवतो लोकांना, पण उगा ते दाखवायचे 5 टांगले, त्यातले 2 विकायचे, 10 बाहेर द्यायचे, ते नाही चालत. तुम्ही 2च विका, पण टॉपची विका. आता मी बऱ्याच लोकांना आता पॉडकास्ट मध्ये प्रश्न विचारला की बाबा 250 रुपयामध्ये तुम्ही जी मटन थाळी देताय, त्या मटन थाळीला तुम्हाला कसं काय परवडतं, नाही का? आता मटणाचे पण रेट भरपूर आहे, तर त्यांचं असं मत आहे की आमचं जास्त बल्क मध्ये जातं मटन, त्यामुळे आम्हाला परवडतं. तुमचं काय काय ना, बल्क मध्ये कसं असतं की आता आपण काय बकरी कुठले कापतं बघायला जात नाही. बरोबर. आता पुण्यात असे मटनवाले पण आहेत जे 700 रुपयाच्या खाली हॉटेल लाईनला मटन देतच नाही, आणि 450-500 पण देणारे आहेत. त्या दोन्ही मटणांमध्ये फरक काय? लय फरक आहेत ना. कसा? आता तुम्ही बकरे कापणं आणि मेंढ्या कापणं, बरोबर, किंवा वाज मेंढ्या कापणं, हा लय फरक आहे. म्हणजे त्याच्यात बी डिफरन्स असतो. त्यात पण फरक आहे. तुम्ही आता वाज मेंढ्या कापल्या तर ते गॅरंटीच्या बाहेर गेले असतात. वाल मेंढे म्हणजे कशी? वाज म्हणजे की बाबा तिला कधी काय म्हणजे पिल्लं बाळा काय होत नाही, म्हणजे त्या काय फायद्याच नसतात. बरं.
ते आणि काय वय झालेले असतात ते कापले की मटण तुम्हाला रगाट मटण असतं बर ते मटण तुम्हाला मार्केटला 450 पण भेटते ना सध्या डावर नाव खाली मोठी बकरीच कापतात सगळी तुम्ही बारकी कवडी 15-16 कापा पण म्हणून तुमची एक बकर म्हणा 15, 20, 25, 30 किलो भरते 15-16 बकरी आता मार्केटला रेटला भेटतच नाही ना मग कसं परवडून तुम्हाला सांगा चिकन तुम्हाला 220 ला चिकन थाळी चालू मार्केटला 200 रुपयाला आणि चिकन 200 रुपये किलो आहे आणि मटन 800 रुपये किलो आहे आणि तुम्ही 250 ला मटन कसं विकू शकता चिकन 200 विकता शक्य तरी का बरोबर. आणि जर विकत असेल तर हे मग तुम्ही रुपये कमवत नाही मागे फक्त नाव कमवण्यासाठी तुम्ही विकताय ह्याचा अर्थच होतो. मग लॉस होतोय का त्यांना? आता मी डावर लॉस होतोय म्हणल्यावर आता सध्या तर तुम्ही बघताय की बरेच जण हॉटेल चालेल की लॉस त्याला लॉस मानता येत नाही मग ह्याच्या मागे तुम्हाला सांगितलं की मी प्युअर मटन विकायचंच नाही ह्या मागे मला शेवटी कुठलाच मला लॉस मध्ये धंदा करत नाही आता मी पदाचे पैसे धंदा करा नाही करा मला 2 रुपये वाचून मग मी काय करणार कुठेतरी पैसे विकत मटन आणणार आणि ते विकणार शेवटी तेच करा दुसरा पर्याय नाही माझ्याकडे कारण लोकांना स्वस्त खायची सवय लागली मग लोकांना मटन पण त्याकडे द्यावंच लागणार ना म्हणजे 250 पॉसिबलच होणार नाही प्युअर नाही शक्यच नाही प्युअर मटन तर म्हणजे देऊ शकत नाही कोणी कोणीच नाही देऊ शकत. नाही त्या हॉटेलला साधे मटन थाळी 700 रुपयाला आणि स्पेशल मटन थाळी 1200 का 1300 रुपयाला 4 पीस देतात 700 रुपयाला 700 रुपयाला मटन थाळी आता तुम्हाला बिल दाखवतो मी 700 रुपयाला आणि मला सगळं ते 1200 रुपयाला हा हा मग लोक खातात ना ते हा आता त्यांनी क्वालिटी मेंटेन ठेवली सर्व्हिस ठेवली सगळी ठेवली तर हॉटेल नाव फेमस आहे माझ्या तोंड असं त्यांचे पण 4-5 शाखा आहेत भरपूर बर. आणि त्यांची पण मोठी हॉटेल यांची असं केलं तर सपोज म्हणजे एक सांगतोय की 250 रुपयामध्ये मटन थाळी देतात त्यांच्या हॉटेलचं कसं आहे रेंट कमी असतं म्हणजे आणि थोडंसं त्या गोष्टींमुळं किंवा घरचा कुक असल्यामुळं पण ह्या गोष्टी पॉसिबल होणार नाही का 250 मध्ये मटन? ना होणार ना मग ह्याला मग सगळंच घरचं पाहिजे एक तर बक्कर तुमचं फार्म घरचं पाहिजे बर घरचं तर नाही कोणाच्याच बाहेरूनच विकत आणतात सगळे आचारी घरातला माणूस पाहिजे आचार्य ठीक आणि आहे जागा स्वतःची पाहिजे मी तर म्हणतो आचार्य पण जागा जी स्वतःची का त्याला 100% परवडते 250 मध्ये परवडते स्वतःची जागा स्वतः 100% ना कारण इथं आम्ही पुण्यामध्ये 80,000 भाडं भरतोय किती भाडं आहे तुमच्या हॉटेलला? काय हॉटेलला 60 आहे काय हॉटेलला 80,000 आहे काय हॉटेलला 25,000 भाडे किती शाखा आहेत तुमच्या? आता 6 हॉटेल चालू आहेत 6 शाखा. हा ह्या शाखा किती वर्षापूर्वी दिलेल्या आहेत तुम्ही? शाखा म्हणजे मी काय आतापर्यंत पैशासाठी शाखा कुठली विकली नाही मी बर त्यावेळेस मला काळ होता आता हे शाखेचा सगळ्यांना ट्रेंड चालली 18 शाखा 20 शाखा हे एकामेका ट्रोल करतात हे करतात तू किती विकल्या आणि तू का नाही विकल्या त्यावेळेस आम्ही काही टाकत बी नव्हतो की आमच्या शाखा घ्या म्हणून लोक आमच्या मागे लोकांना लागले होते एवढे पैसे घ्या पण आम्हाला शाखा द्या मी एकच विचार केला की मला हॉटेल द्यायचे तर मला माझं शाखा विकायचे ना जे होतकरू माणसे मला त्यांना हॉटेल टाकून द्यायचे मी जे हॉटेल टाकले ते माझ्या जवळच्या भावांना असेल किंवा जवळचे मित्र असतील किंवा ज्यांच्याकडे पूर्ण फॅमिली कष्ट करत ताकद मी त्यांना माझ्या हॉटेल दिलेत आणि ते चालवते ते त्याच्यामध्ये मी पण बसलो काही लोकांमध्ये की बाबा त्यांनी लोक आले माझ्याकडे शाखा द्या मला वाटतं त्यांनी तयारी पण दाखवली काही लोकांनी लग्न करूच तर हॉटेल फक्त चालवली किंवा नवरदेव करतो काय घरचा पैसा मजबूत आहे बरोबर मग मोकर 4-5 लाख रुपये हिने लावले हॉटेल चालवलं बिझनेस पण डेली हॉटेल बिझनेस 30-40 रुपये बिझनेस होता म्हणजे मंथली 7-8 लाख रुपये बिझनेस होता म्हणजे त्यांना प्रॉफिट 2 लाख रुपये भेटत होतं तर 2 लाख मागा मला पण महिन्याला लाख रुपये भेटत होते तुमचा हिस्सा होता का पार्टनरशिप हो 40% मला भेटायचे ना कारण सगळं मी सेटअप लावून द्यायचो ना त्यांना काय काय द्यायचे तुम्ही त्या सेटअप मध्ये? त्याला मी सुरुवातीला स्टाफ द्यायचो मसाले द्यायचो परत सोशल मीडिया मार्केटिंग मी त्यांना करून द्यायचो सुरुवातीला द्यायचे का शेवटपर्यंत? नाही ना सुरुवातीला सेटअप लावून दिलं की बाकी तुम्ही नंतरून त्यांनी बघा कारण माणसं काय मी तयार करत नव्हतो माणसं मी काय करतो गावाकडनं पोरांना त्यांना सगळं शिकवायचो आणि जे पोरं वेटरचं काम करतात बाबा तुला तिथं बाहेर 10,000 पगार आहे मग तू माझ्याकडे शिका असं शिक तुला इकडे आम्ही 15-18,000 पगार देऊ असं ते पोरं ट्रेन करतो मी आता पण आमच्या हॉटेलला प्रोफेशनल आचार्य आमच्याकडे कुठेच नाही की 30,000 वाला आचरित नाही आमच्याकडे. मग आता सध्या जे लोक शाखा देतात 20 शाखा झाल्या 18 शाखा झाल्या त्यांचं शाखांचं फ्युचर काय वाटतं नाही तुम्हाला? देऊ द्या ना आता सध्या जे शाखा आहे जेवढे बी ज्यांनी शाखा देतात ना 2026 नंतर आहे ना का म्हणजे असं जास्त बोलत नाही पण शाखा ट्रेन तुम्हाला दिसणार पण नाही. हा का 2025 एक काळ होता की ह्याच्यात 2026 आहे समजा आता हा 2026 एंड पर्यंत ज्याच्या 20 शाखा आहेत त्या 2 शाखा राहिल्या तरी बस झाले म्हणजे हे कारण ह्यात काय होतं की लोक फक्त आता मला तुम्ही शाखा घ्यायला आले मी ट्रेन मध्ये चाललोय मी पैसे घ्यायला बसलोय मी पैसे काय म्हणत बसलोय ना बरोबर आणि लोकांचं काय आहे की लोक काय म्हणतात ना ते ट्रेननुसार लोक पण चाललेत पण लोक लगेच तिथं 2-3 महिन्यामध्ये काय आता हॉटेल बंद पण पडले काय लोकांची पडलेत ना बरेचसे हॉटेल आहेत पहिले 3 महिन्यात हॉटेल बंद पडलं हे पण सांगतो महिनाभर यांनी ट्रेन गाजवला नंतर यांच्याकडे बघायला कोणी जाईना माल काय फिरकाना हॉटेल बंद पडली. बरोबर आता मला काय नाव कोणाची घ्यायची नाही नाही नाव नाही मी माझ्या डोळ्यासमोर काय किस्से सांगतो पण हॉटेल बंद पडत अक्षरशः नामांकित हॉटेल सध्या बंद trending मध्ये पडले आहेत. आणि सगळे बंद पडायचे घ्यायला सगळे भाडे असं कारण हिंनी हॉटेल 20-20 लाख रुपये लावले आता कुणी बँकेचे कर्ज काढलेलं असते कुणी काय केलं असते ज्याला त्याला त्याचे खड्डे माहिती आहेत आणि ह्यांच्या अपेक्षा आहे की महिन्याला लाख 2 लाख येतात 5-5 इकडे कर्ज भरायचं लाख रुपये प्रॉफिट भेटेल पण ते होत नाही काय आलं की शाखेच्या नावाखाली फक्त पैसे कमवायचा धंदा चालू आहे त्याच्या काळात. हा का कमवले का माझं म्हणणं काय हा ज्याला कमवता
त्यांनी कमवून घेतली. नाही शाखा देऊन लोकांनी पैसे कमवले का? कमवले की लय लोकांनी पैसे कमवले. आपल्याला तिथं मग नाही आता समजा एवढ्या मोठ्या शाखा दिल्यात, ह्या शाखांमुळे जो ब्रँड आहे तुमचा स्वतःची जी शाखा आहे त्याच्यावर परिणाम पडेल का? समजा ज्यांनी शाखा दिल्यात त्यांची 100% पडतोच की. कारण तुमच्या तिकडे 10 शाखा बंद पडल्या की मेन शाखा फरक पडतो ना. लोक काय म्हणतात, कारण लोकांचं कसं माहिती आहे का, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. खाली येणारा लोक, पुण्यातलं पब्लिक पहिला ट्रेंड काय होता, आता जे खाली हॉटेल चालत 10 वर्षांनी पुण्यात ते सिस्टम नव्हती. आणि पब्लिक लोकल तर पब्लिक अजिबात त्या ठिकाणी कधीच नसतं. ते नवीन पब्लिक आहे ते बाहेर गावाला गेले की आवरून खास नाव आहे म्हणून जातं जेवायला. आता माझ्याकडे पब्लिक लोकलचं पब्लिक कारण शहर आहे, बरोबर. म्हणजे गाववाले नाही. आता गाव ठिकाणी कसं जे गावातले लोक आहेत ते जास्त खात नाहीत. आता माझ्याकडे पब्लिक येतं, बाहेरचं पब्लिक शेट पुण्यात आलं जेवायला, कुठं हॉटेल तुमचं, मला जेवायचं. पब्लिक जास्त करून पब्लिक बाहेरच येतं, बरोबर. म्हणजे व्हिडिओ बघितलेला असतं किंवा काय बघितलेलं असतं. आणि तिथं आल्यावर तुम्ही जरा सर्व्हिस चांगली द्या, जेवण चांगलं द्या, त्यावरून 10 लोक सांगतं आणि गिऱ्हाईक अजून वाढतच की नाही. असं 100% वाढतं. गिऱ्हाईक टिकवणं महत्वाचं आहे. आता तुमच्या मते सोशल मीडियाचं किती महत्व आहे बरं हॉटेल लाईन मध्ये? आता सध्या पहिलं जे सोशल तुम्ही मीडियाचं हॉटेल महत्व भरपूर आहे. फक्त काय झालंय माहिती का, त्या सोशल मीडियाचं भरपूर महत्व आहे. लोकांचा त्याचा फायदा करून घेतला, पण लोकांनी सोशल मीडियाच्या नावाखाली ना म्हणजे लोकांचं बदनामी चालू केली. कशी बदनामी? तुम्ही आता करा पण स्वतःच्या फायद्यापुरतं करा. तुम्ही लोकांचं कमीपणा वेळ सांगू नका, चांगलेपणा वेळ सांगू नका. एक तर सांगताना तुम्ही लोकांचा चांगलेपणा सांगा, मोठेपणा सांगा की हे चांगलाच आहे. तुम्ही त्याला चुकीचं बोलू बी नका, पटत नाही तर बोलू नका. माझं व्यक्तिगत मत आहे. बरोबर. आता तुम्ही सोशल मीडिया वापरताय तर तुम्ही लोकांना जसं दाखवताय तसं लोकांना तुम्ही द्या. पण उगाच आपलं दाखवायचं एवढी मोठी थाळी तिथे गेल्यावर दाखवायचं की एवढी शेत कोंबडी, तसं नाही चालत. ते लोकांना तुम्ही द्या. तसं लोक आज लोकांचे अपमान होतं. आणि मी लय वेळा बघितलं असून लोक लांब लांब येतात, हे आलं त्याला काय राव शेट व्हिडिओ बघून आलतो, तुम्ही तिथं 1500 प्राईस टाकली, इथं आल्यामध्ये 2000 रुपयाची. असं बी घडतं का तुम्ही दाखवलं की एवढ्या कोंबड्यात आणि तिथं आल्याला काहीच भेटत नाही, असं होतंय. असं लय वेळा घडतं. आणि काही काही लोक असे बी असतात की बाबा की ते आवाज म्हणजे ते अपोजिट वाले आपल्या हॉटेलला पाठवतात की जा त्याच्या बदनामी कर, बरं आपलं मटन जेवण चांगलं खायचं, जात त्याने मग भांडणे करायची, मटनच नव्हतं, येत नव्हतं, येत नव्हतं, आणि मग बिलं बुडवायची आणि निघून जायचं. बिलं बुडवतात लोक, बुडवतात ना. पण ते चांगले लोक ते बुडवत नाही. आणि जे लोक बुडवले जातात ना ते लोक आपल्या जवळच्या कोणतरी पाठवतात. तुम्ही हे पण सांगतोय, जे लोक तमाशा काढतात ना ते लोक बाहेरचे कधीच नसतात. कारण जेव्हा खायला आलेला असतो त्या डोक्यात काय की मी जेवायला आले, मला जेवायचे, तो येणार जेवणार जाणार असतो, त्याला वादाचा काय समजत. आणि ज्या डोक्यात वाद घालायचा आहे तो ठरवून झालेला असतो की मला इथं वादच घालायचा. तुम्ही जर किती चांगलं जेवायला घाला, तो आला की तुमच्यासोबत बोलत काय नाही. असं तुमच्यासोबत किस्सा घडलाय का की बाबा तुमचं हॉटेल चांगलं चालतंय म्हणून कोणाला तरी जळण होती आणि त्यांनी 1-2 माणसं पाठवले, जेवले, जेवण चांगलं असून पण म्हणले काय जेवण. बरं जेवण. आता 3 महिन्यापूर्वी किस्सा काढलाय की आता एक लेडीज आली होती, त्यांनी ड्रिंक केली होती, ते आले, त्यांनी जेवण वगैरे केलं. तर माझ्या हॉटेलला पण काउंटर पण लेडीज मॅनेजरच आहेत. लेडीज ती कॉपरेट करू शका, स्टाफ पण लेडीजच आहे माझ्याकडे. हा, त्यांनी जेवण वगैरे केलं. त्यांनी एकतर मटन थाळी मागवली साधी, त्या दोघं नवरा बायको जेवली एकाच थाळीत. बरं जेवढे ते जेवले, आता जेवण करूच तो त्यांना कळलं नाही का तिथे एक आमच्याकडे चार्जेस 100 रुपये लागतात, ते पण लिहिलेले, ते एक्स्ट्रा करायला पैसे पण देऊन. जेवण केलं सगळं झालं, झाल्यावरती वेळेच्या टाइमला त्यांनी कालवा चालू केला. मटनच कच्चं होतं. मग कच्चं तुम्ही खाल्लं कसं काय ना मग बरोबर तर काहीच नाही बोलले. पण त्यांच्यासोबत 4 कस्टमर बसले होते ना, त्यांना विचारलं फोन करून, मी तर बाहेर होतो, त्यांना विचारलं दादा मटन कच्चे का, नाही म्हणले चांगले म्हणले, दादा ते सोडून द्या म्हणले. त्यांचं आल्यापासून किरकिरी चालूच होती. त्या कस्टमरने बिल देऊ नये म्हणून लास्ट पर्यंत थांबल्यानंतर 100 नंबरला फोन केला. पोलीस आली तरी त्यांनी काय पैसे दिले नाही. शेवटी त्यांना लावला पोलिसांना, कुणी मी नाही, त्यांनी लावला. कारण आमच्या स्टाफने धरून ठेवलं ना, त्यांची गाडी चावी काढून घेतली, पैसे पाहिजे. मीच सांगितलं आपण क्वालिटी देतोय, 1 रुपया सोडायचा नाही म्हणलं, आपल्या कष्टाचे पैसे म्हणलं. कुणी का असं ना, हा चुकला आमचं का तुझ्याकडे पैसे नाहीत का, तू हे सांग दादा माझ्याकडे आता पैसे नाहीये, मी उद्या देतो. तू एक तर पैसे देत नाही, वरून तू शिवळा करतोय, हे कुठलं चुकीचं आहे का? पैशानं प्रेमाने सांग दादा माझ्याकडे पैसे नाहीत, उद्या देऊ शकतो मी, आम्ही तुला पाडतो ना हास. पण तू शिवीगाळ करणार, मग बघतो करतो, हॉटेलमध्ये बसणं बंद करतो, तुला चालवायचंय का, हॉटेलच्या बदनामीच करतो. आणि सगळे कॅमेऱ्यात कैद करून ठेवले. मी पण सगळ्या चौकीला मी पण दाखवलं. चौकीने सांगितलं की म्हणले हे फुकटच खायला आले होते, म्हणले सोडून द्या, नका दिला, सोडून दिला सोडून. आता हॉटेल लाईन मध्ये एवढे किस्से होतात, तुमच्याकडे स्टाफ वगैरे आहे, स्टाफ कसा मॅनेज करता तुम्ही? सध्या स्टाफचे लय मोठा अडचण चालू आहे. पहिलं काय होतं, पहिलं गावाकडचे पोरायचे काम करायचे, आता काय पोरांना ऑप्शन नाही झालेत. बरोबर. त्यामुळे सध्या स्टाफचं लय आवड झाले. आणि स्टाफ जर टिकवायचा असेल तर विश्वासात घेऊन टिकवणं महत्वाचं आहे. तुम्ही त्यांना वेळ पैसे द्या आणि त्यांना घरच्या जीव लावा, तर पोरं टिकतात. पेमेंट काय देता तुम्ही स्टाफला? आता माझ्याकडे 12,000 वेटर चालू आहे, चांगली पोराला तर 15,000 चालू आहे. आता तुमच्याकडे स्टाफ लेडीजचाच आहे का जेंट्सचा पण? नाही, मुलं पण आहे, मुली पण. आता जे मुली त्या पण म्हणजे बाहेरचे जे पार्ट टाइम काम करतात किंवा
किंवा फुल टाइम करतात असे स्टाफला आहेत. बाकी मुलं आहेत ते 70-80 मुलं आहेत सगळ्या हॉटेलची म्हणून त्या हॉटेल राहण्याचे प्रत्येक हॉटेलला 8-10 मुलं आहेत. रेग्युलर कस्टमर टिकावं म्हणून तुम्ही काय करता? रिपीट कस्टमर आला पाहिजे आपल्या हॉटेलला. ना हॉटेलला रिपीट कस्टमर सगळ्यात महत्वाचे. कसं वन टाइम तुम्ही 50,000 रुपये धंदा करा त्याला महत्व नाही. तुम्ही रिपीट कस्टमर किती त्याला लय महत्व आहे. मग रिपीट यावं म्हणून तुम्ही काय करा? आता काय होतं की रिपीट कस्टमर जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्या कस्टमरशी बोलणं चांगलं पाहिजे. कस्टमरचा कॉन्टॅक्ट आपल्याकडे पाहिजे. आम्ही काय करतो, कस्टमर जेवण केलं, कस्टमरचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर काउंटरला लिहून घेतो. त्यांच्याशी बोलणं काय जेवण वगैरे झालं, कसं काय झालं, व्यवस्थित वाटलं. जर एक स्टाफने जरी चुकी दिला, आमच्याकडे सिस्टम आहे, आमचं बॅक ऑफिस आहे, आम्ही ते नंबर आम्ही ऑफिसला पाठवतो. दुसऱ्या त्यांना कॉल करतो, सर तुम्ही आमच्या ह्या हॉटेलला किंवा शाखा आलं जेवण केलं कसं वाटलं. पण ते बॅड एक्सपिरियन्स काय लोक सांगतात की आम्हाला स्टाफनी गार जेवण दिलं असेल किंवा वेळेवर दिलं नाही किंवा जेवण चांगलं होतं, स्टाफ सुंदर होता, चांगलं भेटलं. मग जे काय असेल ते आम्ही सगळं लिहून ठेवतो आणि मग काय चुकलं तर आम्ही माफी पण मागतो. आणि मग ते कस्टमर कॉन्टॅक्ट मध्ये होतं काय ह्यांनी विचारपूस केली बाबा काय चुकलं का. नेक्स्ट टाइम तुम्ही आता चुकला तर किंवा एखादा म्हणतो कधी आम्हाला आमच्याकडनं कधी बिल जास्त पण घेतलं, कारण स्टाफ हा हुशार असतो. आपण असतो स्टाफ पैसे आगाऊ पण घेतो. बरोबर. अशी कंडिशन घडतात. म्हणजे बाहेरच्या बाहेरच पैसे घेतात. हा घेतात ना पैसे. हॉटेलमध्ये सगळे हॉटेलांमध्ये सगळ्यात जास्त चोर आहेत. कसं होते चोर आहे? आता काय होतं हॉटेलांना तुम्ही किती कम्प्युटर बस सिस्टम बसव काहीच कळत नाही. आता तुम्ही 10 जण आले, तुम्ही 10 मटन खायला, तुम्ही स्पेशल खायला खायला माहित नसतं. बरोबर. कॅमेरा दिसते की 10 लोक जेवतात. तुम्ही स्पेशल खाल्लं असं तुम्ही जर सांगितलं की ते बाबा 8 थाळ्या खाल्ल्या आणि 2,000 कॅश बिल घेतलं, 1000 खिशात टाकले, 1000 टाकले, काय सुद्धा कळत नाही. मग तुम्ही आता जे बिल तर काउंटरला जमा होते ना? काउंटरला बिल जमा होतं ना. आता काउंटरचीच माणसं फ्रॉड करतात. मी माझ्या एका हॉटेलला 50,000 रुपये पॉरनी फ्रॉड करतात. माझ्याकडे आता प्रूफ आहेत 15 दिवसात. मग हे जर टाळण्यासाठी हॉटेल मालकांनी काय केलं पाहिजे की बाबा बिल आपल्याला ह्याच्यासाठी काय माहिती काय, ह्याला एक तर घरातली माणसं पाहिजे. त्यामध्ये व्यवसाय धंदा टाकूच नाही. मी तर म्हणतो व्यक्ती मी सांगतो काय, तुम्ही घरातले नातेवाईक जरी ठेवले, पैसा ही गल्ला अशी गोष्ट आहे तिथं पैसा दिसतो असं, तिथं माणसाचा हात जातोच, चुकून का जातो. हिशोब कसा मॅनेज करता मग आता एवढा कस्टमर वगैरे? ते अंदाज आहे ना. मटेरियल एवढं आणले मी फ्रॉड मी लगेच सापडवतो. मी जर तुम्हाला 2 लाखाचा किराणा दिला, 2 लाखामध्ये मला माझे 4 लाख बिझनेस झालाच पाहिजे, 4.25 लाख झाला पाहिजे. 2 लाखाचा 3 लाख बिझनेस होतो म्हणजे कुठेतरी फ्रॉड झालेलाच लगेच सापडतो. सापडलेत का अशी पोरं? लय सापडल्यात, मारली पण तेवढी म्हणजे लय वाटले होतात. आणि त्यांनी कबूल बी केलं की भाऊ चुकला, आमच्याकडनं पैसे खाल्ले. आणि त्यांनी काय फ्रॉड साधे नाही केले. महिला 80,000 फ्रॉड केले. हा सगळ्यात जास्त फ्रॉड करणार कोण माणूस? म्हणजे हॉटेल मधले वेटर, मॅनेजर, हेल्पर? आता काय होतं, युनिटी जर केली नाही, युनिटी होती यांची. हा का? स्टाफची युनिटी होती. हा युनिटी झाली की मग आपला कार्यक्रम झाल्यापेक्षा मग सगळे ठरलं असतं. एक किचन पासून सुरुवात होती. मग ऑर्डर काय झाली, मग त्याला 1000 चोरणार, तो त्याला 100 टाकणार, ह्याला कधी क्वार्टर देणार, संपलं विषय. मग हॉटेल मालकांनी काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे याच्यात? एक तर महत्वाचं म्हणजे बिलिंग सॉफ्टवेअर कंपल्सरी पाहिजे. बरं. जरी बिलिंग जरी नाही निघले, किचन मध्ये केवटी सिस्टम पाहिजे. ती काय असते केवटी सिस्टम? केवटी म्हणजे तिथं जे काय गेलं ते किचन मध्ये पण लिखी पाहिजे. बरं. जरी बाहेर जरी फ्रॉड झाला, ते किचन मध्ये जर बिल असणार ना, वाज एवढा मटन थाळा गेला, तेवढं चिकन थाळा गेला, मग ते लिहून ठेवायचं. मग ते दोन्हीचं मॅच केली की सापडतं. आता माझा बारका भाऊ बरोबर मॅनेज करतो, तिथं फ्रॉड 1 रुपयाचा होत नाही. पण माझं काय होतं, मी स्वतः हॉटेल नसतो, त्यामुळे फ्रॉड होतो. जिथं माझा भाऊ उभा आहे तिथं 1 रुपयाचा फ्रॉड म्हणजे मसाला बिस्त्री बॉर्डर सुद्धा जात नाही, एवढ्या ॲक्युरेट चालते हॉटेल. ते लय अवघड आहे मग पैसे सांभाळून ठेवणं एवढ्या. नाही मग आपण म्हणतो प्रॉफिट राहत नाही. प्रॉफिट राहतं, कसं राहत नाही, प्रॉफिट राहतं. पण हे काम लोक खात. ज्या हॉटेल माणूस होता असतो ना, त्या हॉटेलला प्रॉफिट हे 100 दिसतंच. तुम्ही जर कामाच्या वरच्या हॉटेल टाकलं, तुमच्या हॉटेल कधीच प्रॉफिट दिसू शकत नाही, कधीच. मला असं वाटतं की जर आपल्याला एखादा धंदा टाकायचा आहे तर स्वतः आपण तिथं असलं पाहिजे. हा, तरच मग आपल्याला गणित. तुम्हाला धंदा जर करायचा असेल तर स्वतः उतरायचा असेल तर हॉटेल करा. तुम्ही कामगारच्या भर किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून धंदा करत असेल तर तुम्ही कामगारच्या भरशावर किंवा मित्राच्या भरशावर अजिबात नाहीच केला पाहिजे. मी तर म्हणतो काय काय अडचणी येते बरं असं केलं? काय अडचणी नाहीत, ते 6 महिन्यात बंदच पडते. अडचणी येतच नाही, डायरेक्ट बंद पडते. गॅरंटी माझी 6 महिन्यात. 6 महिन्यात सगळे बुडाला. आपण विश्वास ठेवतो, पैसे लावतो, कारण त्याचे पैसे लागले नसतात ना. बरोबर. त्याला काय ते फक्त आपलं यायचं जायचं महिनाभराचं काम करता, पैसे घ्यायचं काम करत असतं. मग लॉस आपलं चाललंय, भाडं आपलं चाललंय, पगार आपलं चाललंय, सगळं आपलं जातं. नंतर आपल्या भांडवल संपलं, आपण काय करणार? बंदच पाडणार. पण बिझनेस ग्रोथ करायचा आहे हे त्याला घेणं नसतं ना. आपण असलं ते गिरायक नाही येत, आपण अभ्यास करता येईल गिरायक का नाही, काल काय चुकले का आपलं, आपण केलं काय पाहिजे, किंवा ऑफर लावली पाहिजे का, किंवा आपण क्वालिटी सुधारणा केली पाहिजे का, आपण फ्लेक्स लावले पाहिजे का, सोशल मीडियात वाढ केली पाहिजे का, ब्लॉगर बोलवले पाहिजे का. हे मालक जे बसले त्याला कळतं. मालक लोक आजकाल केलं बसतच नाहीत, नुसतं उंटावर टाकायचं काम करतो सगळ्या मालकांचं. आता तुम्हाला एवढा एक्सपिरियन्स आहे, तुमच्या मते जर हॉटेल लाईनचं कस्टमर जर वाढवायचं असेल तर हॉटेल मालकांनी कशा पद्धतीने मार्केटिंग केली पाहिजे बरं? सध्या सोशल मीडिया बेस्ट ऑप्शनच आहे. सोशल मीडिया, बाकी ब्लॉगर लोक आहेत, भरपूर लोक आहेत, बरोबर, त्यांच्यामुळे पण चांगला फायदा होतो.
आता उल्हास कामटे पुण्यात नाही जास्त. 2018 साली उल्हास कामटेला पुण्यात मी आणलं होतं पहिल्यांदा तुमच्या हॉटेल चिकन लेग पीस. बर माझी एक पण 10 हॉटेल त्यांचे सगळे व्हिडिओ माझ्याकडे. आणि ते विचारा माणूस माझ्याकडे, तो पण मराठी माणूस आहे, हिंदी व्हिडिओ काढतो पण मराठी माणूस आहे. त्या माणसामुळे माझा एवढा फायदा खोटं बोलत नाही. म्हणजे माझं जेवढं ट्रेंडला गेलो मी त्यावेळेस 21 त्या विचारामुळे मी गेलो. त्यांचं आज मी नाव काढतोय, त्यांच्या 2 वर्ष झालं माझं बोलणं पण नाही, पण त्या माणसाने त्यावेळेस माझं हॉटेल नाव टॉपला, म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी उल्हास कामते तुमचं त्यांनी हॉटेल नाव ट्रेंडिंगला आणलं. 100% आणलं. कारण फूड ब्लॉगरचं खूप महत्व आहे म्हणा ना. आहे ना, 100% आहे. ब्लॉगरचा फायदा आहेच. म्हणजे बोलवले पाहिजे मार्केटिंगसाठी 100%. भलं तुम्ही त्यांना मानधन द्या किंवा नका देऊ, पण त्यांचा फायदा 100% होतो. शेवटी त्यांना पण आहेच ना, वेळ आहे, देणं जाणं येणं खर्च आहेच ना, शेवटी दिलंच पाहिजे. असं ना सगळं फुकाट म्हणलं थोडी जाणार तुम्हाला. नाही त्यांना फ्लेक्स लावायचं म्हणलं तरी तुम्हाला 10,000 रुपये खर्च आहे तुम्हाला. 100%. मग ते तुम्ही बाबा 1,000 रुपये त्यांना द्या, पण त्या 1,000 रुपये तुमचा व्हिडिओ तर समजा 10,000 लोकांपर्यंत तरी पोहोचला जागेवर बसून, तुम्हाला अडचण काय ना. काय हा फ्लेक्स तुम्ही लावला, फ्लेक्स आत्ता लावला, कारपाशी ते 5 मिनिट काढून टाकते, कोण बघणार त्याला. बरोबर. ब्लॉगर लोकांना फायदा 100% आहेच. मला असं वाटतंय की ब्लॉगर बोलवणे, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणे खूप महत्वाचं आहे. पण असं एक स्वतःचा एडिटर म्हणा, असं एडिटर पाहिजे. आणि ज्याला सोशल मीडियाची माहिती, आता एक मेटा ऍड्स म्हणून असतं ना, बरोबर, त्याच्यावर बी तुम्ही ऍड्स लावू शकता तुमचा चांगला व्हिडिओ बनवून. त्याने काय त्याच्यामध्ये फायद्याचं काय माहितीये का, की जर तुमचं हॉटेल वाघोलीमध्ये ना, तर तुम्ही तुमचा तेवढा एरिया पण टार्गेट करू शकता. तुम्हाला ज्या ठिकाणी तिथे ऍड लावायची ना, त्या ठिकाणी तुमची ऍड जाऊ शकते. आता ब्लॉगरचं कसं असतं की त्यांचे सगळीकडे फॉलोअर्स ऑलराऊंडर आलं. जर तुम्हाला तुमचं हॉटेल वाघोलीत आहे, तुमचं मत असं आहे की बाबा मला वाघोलीतच माझं ऍड चालवायची, म्हणजे माझं हॉटेल दाखवायचं, तर त्या ऍड्सला तुम्ही पैसे लावू शकता, दिवसाचे 100 रुपये 200 रुपये. त्यांनी काय होतं की जे प्रॉपर तुमच्या जवळची लोक आहे गावातली, ती लोक तुमच्या हॉटेलला येतात. ते करतो रे मी. आता वाघोलीची ब्रांच आहे ना, तिथं आता स्विगी झोमॅटो पण चालू, ऑनलाईन पण चालू. बरोबर. तर ते ऍड आम्हाला तिथं त्या भागात लावतात, कारण IT पार्क आम्हाला जवळ खाडे IT पार्क, तर आम्हाला ते लावाच लागते. फायदा होतो ना त्याचा. 100% होतो ना, कारण सोशल मीडियावरून गिराईक भरपूर येतात आजकाल. आणि आता जे सगळं ऑनलाईन निघले की जे दिसते मोबाईलला तेच मार्केटला जाते, असा विषय. आता एवढं मार्केटिंग वगैरे झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आता ह्याच्यामध्ये क्वालिटी, क्वांटिटी, स्वच्छता आणि ह्या 3 गोष्टी जर मेंटेन झाल्या तर 100% हॉटेल चालत. तुमचं काय मत आहे याच्यावर? 100% हॉटेल चालू ह्या 3 गोष्टी महत्वाच्या. तुमची क्वालिटी, स्वच्छता आणि सर्व्हिस, तुम्ही ह्या 3 गोष्टी फक्त जपा, तुमचं हॉटेल 100% चालत नाही, पाळणारच आहे, 100% गॅरंटी. ह्या गोष्टी पाहिजेत. पण मालक पाहिलं सोबत. आता जे नवीन पोर आहे सध्याचे, व्हायरल व्हिडिओज बघतात प्रत्येकाच्या, म्हणजे त्यांचा बघून असं आहे की सध्या व्हिडिओ नाही का हॉटेलचे बरेच व्हायरल होतात. त्यांचं पण इच्छा अशी होती की बाबा आपण बी हॉटेल लाईन मध्ये आलं पाहिजे. तर त्यांनी शाखा घेऊन त्यांचं चालू केलं पाहिजे हॉटेल, का स्वतःचं टाकलं पाहिजे? मी आता अहमददाली महत्वाचा मांडला, ह्यावर तुम्ही बोलणारच होतो. आता विषय काय माहितीये का, आता शाखा घेणं पण चांगलं पण आहे, नाही पण आहे. चांगलं का आणि वाईट? ते पण सांगतो मी तुम्हाला. का आता जे यंग पोर आहेत त्यांच्या डोक्यात काय माहिती का, काहीतरी बिझनेस टाकायचा. बरोबर. घरच्याकडनं 5-10 लाख रुपये घ्यायचे, कुठली शाखा घ्यायची, हॉटेल टाका किंवा काही बी टाका, एक्सवायझेड. बरोबर आहे का? पण त्यांना ते म्हणजे करिअर आहे का नाही हे पण त्यांना माहित नसतं, किंवा आपली जी लाईन काय. तर माझा मुद्दा काय आहे, जर तुम्हाला जर हॉटेल लाईन मध्ये करिअर करायचे किंवा कुठल्याही ह्याच्यात करिअर करायचं, तुम्ही त्या क्षेत्रात पहिले आवड निर्माण करा. तुम्ही 5-6 महिने मित्राचं हॉटेल असू द्या, कुणा तिथं पहिले जॉब करा किंवा काहीतरी माहिती घ्या, बरोबर, एक्सपिरियन्स घ्या, आणि मग तुम्ही ते हॉटेल टाकायला तुम्ही त्यात उतरा पहिलं अनुभव घेऊन. आणि जर तुम्हाला फक्त नुसता पैसाच कमवायचा असेल, फक्त पैसाच, तर तुम्ही शाखा घ्या. तात्पुरतं वर्षभराचा ट्रेंड असतो, काळ असतो, तेवढा भर तुम्ही पैसे कमवून मोकळे व्हा. आणि ज्याला पैसा नाही कमवून, ज्याला नाव पाहिजे असेल, स्वतःचा ब्रँड तयार करत असेल किंवा लोकांमध्ये मानपान पाहिजे असेल, तर त्यांनी आपला ब्रँड स्वतःचा तयार करायचा, स्वतःच हॉटेल टाकायचं आणि लाईफ टाइम तो ब्रँड जगवायचा. कारण लोकांचा ब्रँड हातात पुरतच असतो, आपला ब्रँड हा लाईफ टाइम, म्हणजे आपण मिळत तर आपल्या नंतर बी राहू शकतो. त्यामुळे फ्रँचायझी घेणं योग्यच आहे, पण ते तात्पुरते, ते काळ असतो तेवढा पुरतं तुम्ही पैसे कमवू शकता. पण आपला ब्रँड हा आपल्यासाठी लाईफ टाइम आहे. बरोबर. स्वतःचं नाव आपण कमवू शकतो. तर माझं म्हणणं एकच आहे, ज्याला आवड असेल स्वतःहून किंवा की मला काहीतरी म्हणजे मला ह्या क्षेत्रात उतरायची, बरोबर, तर तुम्ही स्वतः ब्रँड तयार करा. आणि जर तुम्हाला फक्त तात्पुरतं जर फक्त पैसे कमवायचे त्यांनी फ्रँचायझी विकत घ्या. आता मी काही सोशल मीडियावरती नाही का अशा अफवा ऐकल्यात की हॉटेल लाईन मध्ये कामगारांना मारलं आणलं जातं. आता ह्याच्यामुळे चूक कोणाची असते बरं, हॉटेल मालकाची असते का कामगारांची असते? का जाणून काय होतं का, जाणून बुजून कुठे मारत, कुठला मार्ग मारत. आता मागे मी व्हिडिओ बघितले काय जणांचे, ते सगळं चुकीचं असतं. कामगार त्याला की असेल म्हणून काम मार्ग मारत असेल. कामगार समोर आता ते येऊन एक बोलतो किंवा काय करतो, तो महाग काय वागतो किंवा काय रेट करतो हे तुम्हाला माहिती का, मला माहिती. बरोबर. आज एखादा कस्टमर आहे माझ्याकडे जेवायला आलाय, आता हा माझा कामगार आहे, मस्त चांगलं काम करून तरी ड्रिंक केली, कस्टमर उलटा पालटा बोला, काय झाला, कस्टमर तर मला पैसे करायचं. आज मी एक गिऱ्हाईक बसवतोय आणि तुम्ही जर तिथे येऊन रिएक्ट करताय काय ड्रिंक करून,
तर ते माझ्या किती डोकं जाणार सांगा तुम्ही. मी जर त्याला 2 कानाखाली मारता काय चुकलं माझं. आणि त्या जर गिरायकाने एक जर व्हिडिओ काढून जर सोशल मीडिया टाकला कस्टमरनी असं ह्यांच्या इथं असं सगळे व्हिडिओ काम करायचे, माझं किती लॉस आहे. मग 2 कानाखाल्या मारून त्याला सुधारलं चांगलं मी का माझी बदनाम करून घेतलेली चांगली. 2 कानाखाल्या मारून सुधारलं कधी पण चांगलं ना. आणि ते परत असं वागत नाही आणि तो निघून गेला तर मग नाही जातच नाहीत. का बरं? तुम्हाला हेच सांगतो मी, कारण आपण त्यांना जेवढा जीव लावलेला असतो. तुम्ही त्यांना 2 चापटे द्या, ही माणसं जात नाही कधी, कारण त्यांना आपण सांभाळ, कारण त्यांना 2 चापटा मारला महत्वाचं नसतं, आपण त्यांना जीव लावला हे पण महत्वाचं असतं ना. आपण त्यांना ताटातला घास खायला देतो, आपण त्यांना कपडे त्यांना पायात देत असतो, त्यांच्या मनापेक्षा अपेक्षेपेक्षा आपण त्यांना काहीतरी देत असतो. बरोबर. आता मी ते किती वेळा तरी माझ्या कामगाराला म्हणजे शब्द दिले नाही कधी, बर्थडे असन काय असन मोबाईल गिफ्ट दे, कानाचे बाळे गिफ्ट दे, सरप्राईज. त्यांच्या डोक्यात जास्त नाही, आपल्या अपेक्षा पण नाही मालकाकडनं, आपण मालक आपल्याला न देतो सांग करतो ना, जात नाही ते. पण आता माझ्याकडं जसं मी हॉटेल झालं का तसं माझ्याकडे 5-6 पोर आहेत, जात नाही. आता ते 2-3 जण भरपूर ड्रिंक करा, त्यांना किती मारा हाना पण जात नाही की आम्ही शेवटपर्यंत भावशे तारदार राहणार आम्ही जाणलो. आणि काय लोकांना मी हॉटेल टाकून दिली, पण कामगार लोक चालवतात का व्यवस्थित? संगमनेरला मग सांगतो ना, मग त्यांनी त्यांच्या लायकीचे विसरले की भाऊने आपल्यावर ज्या विश्वास ठेवला. आज संगमनेर ठिकाणी मी सहज चाललो होतो, मग तो हॉटेल सांभाळायचा, पाहुणा जवळ होता ड्रिंक करायचा. मग तो मला भाऊ माझं लग्न विघ्न होईल हॉटेल टाकून द्या, माझ्याकडे होतं भांडून रेडी सेटअप वाटला, मग थोडा 1-2 लाख खर्च करून चालू करा. हॉटेल टाकून दिलं. पहिले 15 दिवस त्यांनी चांगलं लक्ष दिलं. जसे जसे पैसे लागले त्याला पार्टनर केला होता 40% मला बाकी, कारण इन्व्हेस्टमेंट माझी होती सगळी. पार्टनर पैसे लागले गाड्याने पैसे घेतले की रोजची 2-3 दारू प्यायला चालू केली. सकाळी उठले मटर आणायला चालले की ड्रिंक करायला लागला. मग असं करत करत 1 महिना गेला. मालकाचा मला फोन आला की मला शेट तुमचा मालकाला माणसाला उठल्यापासून दारूत लागते. त्याला समजून सांगितलं, आई वडिलांना सांगितलं, म्हणलं माझे एवढे पैसे लागलेत, हात जोडतो म्हणलं, पण असं नका वागू म्हणलं. काय करता मग एक दिवशी रात्री मला 12:30 फोन आला की तुमचा मला एवढा ड्रिंक केला की त्याला झोपला उठायचं कळा. मग शटर उघडं सगळं उघडच. आता त्याच्या भरोशा मी हॉटेल टाकले. मी इथनं गाडी काढली रात्री 12 तिथं गेलो 3:30 वाजता. 3:30 सगळे तरी शिकुटी करत बसलाय. ह्याला मी गेलो मागण्यानं असं गळा आवडला बळच की ह्याला समजा एखादं चोरटे आले, त्याला अतिरिक्त तरी करायचं जमतंय का? एवढं मोठं हॉटेल होतं त्या भरोशा दिले मी त्याला, असं तरी त्याला असं बी करता येईल. एवढं पेलेला होता, एवढा ड्रिंक केली होती. मग मी त्यावेळेस काय केलं, त्या तरी निर्णय घेतला. मालकाला सांगितलं की मला हॉटेल चालवताना डिपॉझिटला दिले, मला तू चेक दे. मी त्याच दिवशी तिथं थांबलो. त्या दिवशी टेम्पो 2 आयशे टेम्पो बुक केले. त्या टेम्पोमध्ये सामान सगळं भरलं आणि त्या दिवशी हॉटेल बंद करून टाकलं. अशी काही गोष्टी आहेत. बरोबर. विश्वास ठेवताना जरा माणसाची क्वालिटी बघूनच ठेवला पाहिजे. आणि क्वालिटी बघून पण, आणि ज्या माणसाचे पैसे 2 रुपये लागतात त्याची किंमत लागते. फुकट जर एखाद्याला दिलं चालवलं त्याची किंमत अजिबात लागत नाही. बरोबर. त्यामुळे त्याचे 2 रुपये लागू द्या, आपले लागू द्या, आणि मग त्याला धंदा उतरा. किती जवळ असू द्या, म्हणजे भाऊ का असं ना, फुकट तुम्ही दिली की त्याला त्याची किंमत राहत नाही, मग ते टिकवायचे नादी लागत असते. भेटलं की आणि असं अशामुळे तर माझ्या 3 हॉटेल बंद पडल्या. कात्रचं हॉटेल असेल सगळं, हे काय हॉटेल मी काय दिल्या नव्हत्या, मी माझ्या कामगारांना टाकून दिली होती. बर, हे 3 हॉटेलला काय कारण होती बरं बंद पडायची? ठीक आहे. आता ह्यांच्या नशा वाढले, शोक वाढले, पैसा लागला नाही ह्यांना, मालक झाले नाही. ह्यांना वेटरच्या लायकीवर नाही, ह्यांना मालकाच्या लायकी खुर्ची बसवले. ह्यांना ह्यांच्या लायकी वाढले की बदललेले. मला तरी असं वाटतं की तुम्ही एखाद्याला जर देत असाल तर तो माणूस व्यसन करतोय का नाही ही पण गोष्ट महत्वाचं. तुम्ही व्यसन करणार असाल तर अजिबात दिवस नका. मग आता तुम्ही चुकलं काय की मी स्वभावावरती गेलो, कारण माझा स्वभाव एकदम आहे बोळा की जीव लावला आपण त्याला, आणि असं वाटतं उलट सुधारते पोरं. व्यस्त 4 हे गेलं, बंद होत्या, लग्न होत्या. मी माझ्या डोक्यात ते की लाईन लागण, पण ते नाही सुधारू शकले. मी रात्री जाऊन 2 हॉटेल बंद केलं. रात्री ते मला माहिती लोकांना चालू करून सपोर्ट मी जाऊन बंद केलं माझ्या हाताने, का तर नावाची बदनामी नको. हॉटेल आहे धनगडा नाव माझे, तिथं गेल्यावर तिथं स्टाफ ड्रिंक करायला असेल तर तिथं बदनामी कोणाची होणार माझी, म्हणून मी जाऊन स्वतः हॉटेल बंद केलं की नको म्हणलं ते चालवायचं नाही हॉटेल. आता मी हॉटेल लाईन बद्दल असं ऐकलंय की जे स्टाफचे लोक असतात ते दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी त्यांना झोपताना दारू द्यायला लागते. लागतेच ती, कारण हॉटेल लाईन नाही होतं, कारण हॉटेल लाईन काय शिकलेली माणसं कधी येत नाहीत म्हणजे. आणि हॉटेल लाईनला जास्त करून गुन्हेगारला पोरं जास्त असतात, गावाकडे काहीतरी भांडणं त्यांनी केले असतात, ती पुणे डेव्हलप व्हायला. मग त्यांना हॉटेलला खायला फुकट भेटते, राहायला फुकट भेटते, वरून पगार भेटते. संध्याकाळी ह्यांना सगळे भेटते ना. मग हे हॉटेल लाईन दारू द्यायलाच लागते का? आपल्यावर डिपेंड. आपण शेवटी ते काम करतो, ते काम मी काम केले, माझा एक तर पगार देणार मला द्यायला म्हणजे काय आपण काय पदरून देत नाही. बरोबर. त्यांच्या पगारातून तुझे पैसे मायनस, ते ठरलेलंच आहे. आणि हॉटेल लाईन मध्ये 90% हे हॉटेल लाईनला ड्रिंक करणं स्टाफ भेटत, चांगला नाही भेटत. तसं भेटतच नाही भेटत. हॉटेल लाईन मध्ये तुम्ही आता किती 8 वर्षापासून काम करता. हॉटेल चालवताना सगळ्यात अवघड गोष्ट कुठली वाटते बरं तुम्हाला? स्टाफ निघून गेला तर लय मोठा प्रॉब्लेम होतो. आणि स्टाफ एकदा युनिटी तयार करत किती तुम्ही जेव लावा, ही 4 पदं एकत्र झाली ना, मग हे अचानक कधी गायब होतं भरोसा नसतो. आता आपण म्हणतो रात्री होते, सकाळी गायब झाली, मग सकाळी मालकाने करायचं काय?
बरोबर. मग त्यावेळेस काय करता तुम्ही? काय ना मग ह्यावेळेस आपली पण तेवढी ताकद पाहिजे की आपण स्वतः जेवढं हॉटेल चालवलं पाहिजे, आपल्या घरात एक दोन माणसं उभं केली पाहिजे. आणि मी तर व्यक्ती आतापर्यंत स्टाफ जेवढं कधी हॉटेल कारण केलंच नाही. माझा मेन मुद्दा हाच होता की मी आचारांना वैतागलो होतो. मी जर हॉटेल टाकले का 10 हॉटेल झाले, आचारी पळाला की हॉटेल बंद. हा अनुभव मला लय मोठा. ह्यातून मी काय केलं, सोल्युशन काहीतरी पाहिजे. आणि माझं स्वप्न आहे की शाखा वाढवतो नाही असं नाही, मी शाखा वाढवणार आहे. पण मी थांबलोय का तर माझं त्यामागे लय मोठं काम चालू आहे की लोकांचा बेस काय की क्वालिटीचा बेस आहे. आणि मला क्वालिटीच्या बेसवरती खेळायची, शाखा वाढवायचे आणि बंद पाडायचे ते नाही खेळायचे. कारण मला अनुभव आले मागचे, म्हणून मी थोडं थांबले. मी थांबून एकदा ज्यावेळेस असं मार्केटला उतरणार ना की माझ्याकडे आता क्वालिटी बेस तयार आहे, मी एक प्रीमिक्स तयार केली. ते प्रीमिक्स आता मार्केटला कोणाकडेच नाही, ते फक्त माझ्याच हॉटेलला आहे. ते प्रीमिक्स म्हणजे असं आहे की त्याला आचार्याची गरज भासत नाही. तुमचा साधा वेटर जरी असेल किंवा भाकरी करणारा बाई असेल किंवा स्वतः मालक जरी असेल किंवा मी एखादा फ्रेंड तो जरी मालक असेल, प्रीमिक्स असेल फक्त तुम्हाला माप दिलेलं हे तेल टाकायचं, हे प्रीमिक्स 2 लिटर पाण्यात मिक्स करायचं, त्यात टाकायचं, चांगलं भाजायचं आणि तुमचं आळणीसोबत ओतायचं, तुमची भाजी तयार. म्हणजे तुम्ही सगळं मायना प्रॉपर लिहून ठेवलाय, मी तयारच फॉर्मॅट तयार केलाय फॉर्मॅट की बाबा इथं याच्यामध्ये एवढं मोजून म्हणजे मोजलेलं असणार. म्हणजे त्यात मसाला पण टाकायचा नाही, मीठ पण टाकायचं नाही, हळद बी टाकायचं नाही, तुमचा कुठला कांदा वापरायचा नाही, लसूण खोबरं वगैरे काहीच नाही, कोथिंबीर काहीच वापरायचं नाही. फक्त एवढे पॅकेट फोडायचं, पाण्यात मिक्स करायचं आणि त्याला टाकायचं. बरोबर. ते तुमचा मसाला तयार केला. हा प्रीमिक्स तयार केले म्हणजे वाटण येते पण ड्राय फॉर्म मध्ये केले मी जेणेकरून की ते 2-3 महिने खराब झालं नाही पाहिजे. पहिलं ओल्लं करायचो मी, पण ओल्लं काय व्हायला लागलं की आठवड्यानंतर किंवा ट्रान्सपोर्ट मध्ये खराब व्हायला लागलं. बरोबर. आता माझं जे टार्गेट ते भरपूर मोठं टार्गेट आहे. पण त्यासाठी पहिले मी बेसवरती खेळतोय. आता मार्केटला माझ्या हॉटेल सोडून बाकीच्या हॉटेल पण माझा प्रीमियम जाते. मी मार्केटला प्रीमियम सेल पण करतोय. जे ब्रँड वाले त्यांना मसाला माझा जातोय. आता काय नावाने मसाला आहे आपला? धनगरी मसाले म्हणून. धनगरी मसाला. म्हणजे तुम्ही असं करताय की आचारांचं तुम्ही भविष्य धोक्यात आणताय काय? भविष्यात नाही, ते आपलं भविष्य धोक्यात आणतात ना. म्हणून तुम्ही त्यांचं धोक्यात आणताय. धोक्यात नाही ना, मी अचानक पळून गेले तरी त्यांना आचारांना ही पण भीती पाहिजे की आपण जरी ह्याचं काम सोडून गेलो तरी ह्याला काही फरक पडत नाही. ज्यावेळेस ही भीती त्यांना असेल त्यावेळेस कुठलाच आचार्य मला धमकी देत नाही की मी निघून चाललो किंवा मला पगार वाढवा. हा बेस मी तयार केलाय. बरोबर बरोबर. कारण त्याला जेव्हा कळतं ना की माझ्याला क्वालिटी माझ्यामुळे मला धंदा करतोय तेव्हा हवेळ जाणार आणि तो निघून जाणार. आता माझ्याकडे जर ऑप्शन आहे, त्याला माहिती की मी गेला ह्याचा काय बंद पडत नाही, तेव्हा मला चालेल मी काय म्हणतो निघून जा, दुसरा बघतो. मी लगेच निघून जा म्हणणार ना, कारण मला त्याची गरजच नाहीये. बरोबर. मला फक्त फ्राय पॅन हलवायला माणूस पाहिजे. फ्राय पॅन वेटर पण हलवू शकतो माझा, काय अडचण. कारण मेन तुमचा रस्सा जर तयार झाला तर फ्राय मारणं काही अवघड गोष्ट नाही. बरोबर. मेन रस्साच मेन आहे तुमचा. आणि माझ्या हॉटेलला तरी सगळा खेळ रस्त्यावरती, सगळा खेळ रस्सा झाला की तुमचं सगळं जेवण तयार झालं. रस्त्यावरच सगळं. आणि तुमचे गिराईक वाढू दे ना. मला सांगा तुमच्याकडे आता समजा जेवण पब्लिक वाढलं, अचानक तुमचं गिराईक वाढलं, गिराईक वाढल्यावरती तुम्हाला सांगा परत एवढं वाटण तयार करा, मटेरियल आपलं हाय नाही कुणाला माहिती. तसं मला नाही तसं वेळ लागत. माझ्याकडे अचानक जरी समजा 50 लोक अचानक जेवायला आले, मला 10 मिनिटात फक्त हे प्रीमिक्स हलवायचं, गरम करायचं आणि द्यायची. माझ्याकडे जेवण तयार आहे ना. बरोबर. म्हणजे मला अडचणच नाही कुठली. म्हणजे तुम्ही भविष्याचा खूप जास्त विचार. मी भविष्याचा म्हणजे मी सांगतो का, मी जरी गेलो तरी माझी कंपनी म्हणजे माझ्या पोरांना भविष्यात कुठं मागे केलं पण माझा विचार ते होईल. नुसतं शाखा देऊन मी आता करोडपती होईन, बंगले बांधीन, गाड्या घेऊन फिरून तात्पुरता काय, उद्या पोरांना भविष्य काय, उद्या हेच आपल्याला काय म्हणते ना, माझा बाप होता एवढा मोठा फ्रँचायझीचा मालक होता ना, आमच्यासाठी काय करून गेला, सगळं बुडूनच गेला. कारण ट्रेंड गेला की बुडणारच ना सगळं. बरोबर. आता जी तुम्ही रेसिपी बनवणार आहे ती रेसिपी कोणाकोणाला माहित असणार आहे? शिकवलाच नाही, हे फक्त रेसिपी मला माझ्या ऐकलंच माहिती. बस बाकी कोणालाच नाही माहिती, कुणालाच नाही, सांगणार पण नाही कधी मी. मग आता भविष्यात पुढे जर फ्रँचायझी वाढल्याच्या नंतर, लोड आल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या मागे बायकोनंतर तर पोरग आहे म्हणजे घरचीच कंपनी. सगळं मी जे प्रीमिक्स तयार केली आता मार्केटला, जे मिसळ हाऊस आहे, कमीत कमी 8 मिसळ हाऊसला आणि मार्केटमध्ये 12 हॉटेलला माझा मसाला आता पण चालेल. मालेगाव, जळगाव, नगरला मी आता मसाला. हा, लोकांची मला मागणी. कारण लोकांना विषय काय, जी मार्केटला तुम्ही आता वाटण करताय त्याला खर्च येतो तुमच्याकडे 1000 रुपये आणि माझ्या वाटणावर तुमचा 800 रुपये खर्च येतोय. प्लस तुम्हाला आचार्याची गरज नाही. लोकांच्या फायद्याच आहे ना, तुमचे पैसे पण वाचतात आणि आचार्याची गरज पण नाही. मग भविष्यामध्ये तुम्ही मसाला पण चालू करू शकता आणि हॉटेल चालू आहे. माझी आता मसाची कंपनी चालू आहे. आता चालू आहे का? चालू आहे आता व्यक्ती. म्हणजे हे माहित नव्हतं आम्हाला, तुम्ही बोलला तेव्हा. काळा मसाला आणि हे प्रीमिक्स, हे 2 मसाले माझ्या आता चालू आहे मार्केट. हे 2 मसाले कुठं कुठं वापरू शकते? काळा मसाला मी स्पाइस लेवल कमी जास्त करायला ठेवली, रशाला पण कमी जास्त लागतेच. आणि फ्रायला काळा मसाला कंपल्सरी पाहिजे, कारण थोडासा झटका पाहिजे फ्रायला. आणि प्रीमिक्सला आम्ही डायरेक्ट तयारच केली, मी त्यात मसालाच टाकायचा नाही कुठलाच. आता काय होतं की आचारी जरी किती चांगला असला, आज कांदा लसूण टाकताना अंदाज असतो, असं मुठीने भारतात टाकायचा, मुठीने भारतात टाकायचा. मग कधी जास्त जातो, कधी टाकतो, कधी कधी समजा संपलेला असतो. बरोबर. हे संपला असतो, मग आचार्य काय करतो, मग ठीक आहे मसाला नाही ना, दे टाकून चला. मला काय म्हणतो, जाऊ दे मध्ये आता ना कुठं आणतो,
गडबड ते टाकून मग क्वालिटी आता चेंज उद्या चेंज तसं माझं होऊ शकत नाही ना. कारण ते अख्खं पॅकेटच तयार आहे. आणि महत्वाच्या खासियत असे की ते जे पॅकेट माझं 600 रुपयाला 1 किलो ते 1 किलोच्या पॅकेटमध्ये तुमच्या 60 थाळ्या होतात. मग तुम्हाला एक वाटी रस्सा कितीला पडला म्हणजे एका माणसाला 10 रुपयाला काय खर्च तुम्हाला तुम्ही 200 रुपये थाळी विकताय. 10 रुपये कॉस्टिंग पडली काहीच नाही ना. म्हणजे 5% कॉस्टिंग तुम्हाला पडली. भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या थाळ्यांचे रेट बी कमी करू शकता जर तुम्ही हो मग माझा बेस तोच आहे की मी 2 थाळी वापर का ठेवली कारण मला ह्यामुळे परवडतंय ना. कारण मी क्वांटिटीत खेळतोय कमीत खेळत नाही ना मी. आता माझा असं चिकन डेली 15 किलो चिकन जातं माझं असं मग क्वांटिटी चालली ना. दिवसाला किती जातं चिकन मटन? चिकन सध्या 10-15 किलो सध्या चिकन सध्या बिझनेस कमी आहे सध्या. मच्छी डेली सध्या 10-12 किलो जाते आणि मटन 5-6 किलो जाते. कारण आता हे जे बाकीचे म्हणतात 50 किलो गेलं 100 किलो गेलं नाही जात एवढं मटन भर गेलं असं शक्यच नाही. काय खरं वाटतं खोटं वाटतं? बरं 1 मिनिट आहे ते जर म्हणले समजा 50 किलो मटन 100 किलो मटन गेलं 100 किलो मटणामध्ये किती थाळ्या होतात? एका किलो मध्ये 1 किलोचा धरा की बाबा एखादा हॉटेलवर एका किलो ते ना 30-35 किलो पीस होतात. बर हा 35 डेली समजा 1800 पीस झाले 50 किलोचे 1800 पीस होतात. 1800 किती 1800 पीस किती किलोचे? 50 किलोचे 50 किलोचे 1800 पीस झाले. आता 1800 भागिले एका थाळीला 4 पीस जातात तरी 438 थाळ्या व्हायला पाहिजे. किती 438. आता 438 म्हणलं तरी 438 इंटू 250 चालू आहे. धंदा दिवसा किती झाला 10 लाख रुपये 400 धाळ्यांचं. बघा ना तुम्ही आता 10 लाख रुपये 10,09,500 10 लाख बिझनेस हॉटेलला होतो का एका दिवसाचा? हा शक्य तरी का? 50 किलो होतो मध्ये 50 दिले जास्त दिलात नाही. किती पीस पकडले तुम्ही एका थाळीत? 4 पीस तेवढेच पीस जातात. हा ते 7 पीसचं म्हणतात. 7 बरं 7 पीस पकडा 7 पीस पकडा चल 62,000 धंदा होते. किती 50 किलोचा 50 किलोचा एका दिवसाचा 62,000 रुपये एका दिवस होऊ शकतो का? एवढा होतो ना लाखापर्यंत धंदा होतो. मग 100 किलो पण मटन जाऊ शकते 7 पीस देतात. ज्याचा ट्रेंड हा आता शेवटी पीस वरती पण डिपेंड आहे. म्हणजे दिवसाला 100 किलो मटन जाऊ शकतं. हा पण आता तुम्ही 7 पीस म्हणताय ना आता ह्यांचं समजा 62,000 बिझनेस झाला. आता तुम्ही 700 रुपये किलो मटणाचे हिशोब करा 700 इंटू 50 तुमचा 62,000 35,000 मटनच गेलं तुमचं. बाकी बरोबर काय? बाकीचं मायनस स्टाफ 62,000 27,000 रुपये तुमचे राहिले. 27,000 रुपये तुम्हाला बाकीचं मटेरियल सगळे भाडे तोडे शक्य तरी काही शकत नाही. 100% जागा स्वतःची असेल तरी बी नाही तरी बी नाही प्रोडक्ट पेमेंट वगैरे आलं नाही maintenance आला ह्या त्या सगळ्या 4 पीसला 100% प्रोडक्ट त्या माणसाला. मग हे आता सध्याच्या ज्या ट्रेंडिंगच्या ज्या शाखा बंद पडतात त्याचं कारण काय? त्याचं कारण कसं मालक पैसे घेऊन बसतो. मालक पहिले 8 दिवस प्रॉपर लक्ष घालतो परत मालकाचं काही लक्ष नसतं कारण मालकाला परत दुसरी शाखा असते. मालकाच्या डोक्यात ती शाखा ओपनिंगची ट्रेंडिंग मग इकडे सपोर्ट होते ना मागे. तुम्ही काय करता तुमच्या शाखा दिल्याच्या नंतर? मग त्यामुळेच तर ना आता मी काय करतोय की मी जर शाखा जर देणार आहे तर मी पहिले माणसं तयार करणार आणि ज्याला शाखा देणार आहे त्याला पहिला मग 2 महिने माझ्याकडे पहिले कामाला ठेवणार आणि ज्या मला वाटलं घ्यायची कुवत ते करायची तर त्याला हॉटेल देणार नाही तर कॅन्सल. आता नवीन ज्यांना हॉटेल लाईन मध्ये यायचंय त्यांना तुम्ही एवढा एक्सपिरियन्स घेतलाय त्यांना काय सल्ला द्याल बरं हॉटेल लाईन बद्दल? हॉटेल लाईन चालू करायची असेल ना तर स्वतः हिंमत असेल तर करा. एक तर पार्टनरशिप मध्ये अजिबात करू नका. म्हणजे छोटासा करा आपल्या ऐपतीनुसार पण हे करू नका. पार्टनरशिप मध्ये बिझनेस नाहीच केला पाहिजे. आणि शाखा घेताय तर तुम्ही शाखा घ्या पैसे कमवण्यासाठी. स्वतःचा बिझनेस करत असेल नाव करत असेल तर स्वतःचा ब्रँड तयार करा. स्वतःचा ब्रँड तयार करा आणि स्वतःचा ब्रँड केला कधीच वायदात नाही एवढं तुम्हाला म्हणायचं. तुम्ही जिंद कधीच नाही अडचणी येणार. शेवटी ब्रँड तयार करून सोपं नाही. ब्रँड केलाय म्हणजे कष्ट खावाच लागणार आहे. आज विठ्ठल कामाचे वयाच्या 60 वर्ष सक्सेस झाले तुम्ही त्यांचा पण बोध घ्यायला शिका. आज आपला तर काळ काहीच नाही 8 वर्ष काळ आहे. ते जमिनी सगळे विकून ते सगळे संपले होते. आज ते हयात नाही पण त्यांच्या नावाने आज महाराष्ट्रात 150 हॉटेल चालू आहेत. सगळ्यात मोठे हॉटेल लाईन चेन म्हणलं तर आज विठ्ठल कामाची प्युरेज मध्ये आहे ना. माणूस मेला गेला पण ब्रँड करूनच गेला ना. मग हे स्वप्न माणसाने घेऊन जर उतरला तरच ब्रँड बनवा आणि होणार 100%. तुम्ही तात्पुरतं केले आणि तात्पुरतं नाही चालत. मला घरचे अजून मी विरोध आहे. मग विरोध माझ्या हॉटेल सोडून दे लाईन चेंज कर तुला यशच नाही भांडणच सारखी हेच त्याचं फक्त घरी हा म्हणतो मी मला जे करत तेच करत असतो. कारण माझं स्वप्नच ते म्हणजे त्या नावासाठी मी काय केले मला माहिती. मी जिवायला गेलो त्या नावासाठी. घरच्या वेळेस मला म्हणले का असं समजा मी मला वाटतं गेल्या वर्षी ज्यावेळेस माझ्याकडे काहीच नव्हतं माझी गाडी ओढून येईल हप्त्यानी वाल्यांनी हॉटेल माझ्याकडे एक नव्हतं त्यावेळेस प्रयागराजचं हे होतं. मी अक्षरशः कानातली बाळीमुळे मी प्रयागला निघून गेलो. त्याला पैसे पण होते. तिकडे 8 दिवस जाऊन म्हणजे मारायला चाललो होतो पण मला 8 दिवस जाऊन शांत राहून आणि तिकडनं आल्यावर जी ग्रोथ घेतली वाघोळी तिकडचं सासवड हॉटेल टाकलं त्यानंतर वाघोळी हॉटेल टाकलं त्यानंतर देवाच्या पुढे हॉटेल टाकलं 3 हॉटेल मी लगेच टाकलं 8 महिन्यात. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 2 हॉटेल टाकलं पण नवीन नावाने टाकलेत. एक मच्छावर टाकले शिवमल्हार नावाने आणि बिर्याणी हाऊस टाकले शिवमल्हार नावाने ते वैयक्तिक टाकलं. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं गणेश सरांचा खूप जबरदस्त असा संघर्ष आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर गणेश दादा खरंच तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी एकदम रिअल गोष्टी आहेत. तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात खूप खूप धन्यवाद. तुमचं धन्यवाद मनापासून. बऱ्याच वेळा कॉल केले मला याची लई इच्छा होती पण हे कामाच्या व्यापामुळे जमत नव्हतं नाही का.
तुम्हाला भेटून बरंच वाटलं आणि इथे एक आल्यावर असं वाटलं की बाबा की बोलून टाका म्हणजे हे जे स्पीच आहे तुमचं आणि मनातलं बोलून तुमच्याकडे बघून म्हणजे मनातलं बाहेर निघतंच ऑटोमॅटिक. आता बाकीच्यांचं कसं माहिती आहे का की माणूस बोलताना काय बोला कळत नाही, पण तुम्ही जे विचारता ना तर माणसं विचारल्यावरती माणसाला बोलायला जरा अजून बरं वाटतं. बरोबर, तर म्हणजे तुम्ही जे प्रश्न केले त्या एकदम योग्यच केले एकदम रिअल आहे दादा, आपलं काही हे नाही, आणि एकदम रिअलच रिअल आहे आपलं एकदम. आणि real च नाही, पाहिजे. काय नाही, कोणाला आपण खोटं बोलत नाही किंवा काय नाही, जे आहे ते एकदम आणि तुम्ही कुठल्या प्रकारचे चार्जेस घेत नाही काय नाही, म्हणजे हा तर लय मोठा मोठेपणा की तुम्ही आमसारख्याला स्टेज देत आहे. बरोबर मस्त बिझनेस आहे सगळं आहे, पण आज स्टेज पण कोण कोणाला फ्रीमध्ये देत नाही. बरोबर मार्केटमध्ये तुम्ही 1 रुपयाने घेता स्टेज देताय आणि लोकांपर्यंत पोहोचवताय. आणि मला तर असं वाटतं की तुम्ही, मला वाटतं की लोक आजकाल पॉडकास्ट मधून पैसे कमवतात. तुम्ही सध्या मला वाटतं तुम्ही पैसे नाही कमवत, मला वाटतं तुमच्या डोक्यात काहीतरी टार्गेट आहे. हे हॉटेलवाल्याला सुधारायचं कसं, म्हणजे मला म्हणजे तुमच्याबरोबर तुम्हाला हे पण जाणवलं. बरोबर हा तुमच्या डोक्यात तेच टार्गेट आहे, कारण तुम्ही मला काय पॉईंट सांगितले की तुम्ही असं केला बिझनेस ग्रोथ होईल. तुम्ही माझ्याकडे तेच विचारून घेताय, बाकीच्याकडे तेच विचारून घेताय. बरोबर. मला असं वाटतं तुमचं टार्गेट आहे की हॉटेल लाईन पूर्ण सुधारायची. जे हॉटेलवर अडचणी चालल्यात त्यांना कुठेतरी वरती आपलं आणलं. मत एवढंच आहे दादा की जे तुमचे एक्सपिरियन्स आहेत, आपला जर कोणी पॉडकास्ट पाहिला तर त्याच्याकडून त्या चुका नाही झाल्या पाहिजे आणि त्यांचा व्यवसाय चांगला चालला पाहिजे. 100% मला तरी 100% वाटतं की आपल्याला तुमच्या हेच पॉडकास्ट वाटतंय. चॅनल जे पण व्हिडिओ बघेन ना, आणि आतापर्यंत तुम्ही सगळे हॉटेलमध्ये घेतलेत बऱ्यापैकी, सगळ्याचे जर अनुभव ऐकले ना तुम्ही, तर जेवण खड्ड्यात चाललाय का ते सुद्धा वरले लगेच आणि त्या अनुभवातून शिकतो मला लक्षात घ्या. बरोबर आणि महत्वाचं म्हणजे तुमची ह्या चॅनलमुळं म्हणजे जे नवीन उद्योजक आहे त्यांचा एवढा मोठा फायदा आहे सध्या की तुम्ही लाख रुपये खर्च करून लॉस जाण्यापेक्षा तुम्ही फक्त व्हिडिओ बघून तुम्ही लॉस जायच्या आधी वाचताय. बरोबर आणि म्हणजे तुम्हाला आमचे कोटी रुपये गेलेत आणि आम्हाला एक्सपिरियन्स असं भेटलेत नाही कोणाचे, म्हणजे अनुभव नाही का नाही. तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अनुभव भेटतोय, कोटी रुपयाचा अनुभव तुम्हाला फ्रीमध्ये भेटतोय व्हिडिओच्या माध्यमातून. अजून काय बरोबर पाहिजे. दादा, एकदम तुम्ही खरं बोलताय. धन्यवाद दादा, तुम्ही आलात, तुमचा वेळ दिला. तर मित्रांनो, व्हिडिओ फुल बघा, खूप काही गोष्टी शिकायला भेटतील. धन्यवाद दादा. धन्यवाद.